नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे चव्हाण सर की क्लास. येथे मी इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करत असतो, जेणेकरून विद्यार्थी आणि पालक यांच्या मनातील ज्या काही शंका असतील त्या दूर होण्यासाठी थोडीफार मदत होईल. आज आपण असेच काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिले म्हणजे आपण शेड्यूलबद्दल बोलणार आहोत, जे CET सेलने त्यांच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. ओके, तर त्यामध्ये काही चेंजेस असतील तर त्या पहिले आपण डिस्कस करू आणि त्यानंतर आता सर्व मुलांनी जवळपास रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे. काही जणांचं स्क्रुटिनी पण झालेलं आहे, तर काही जणांचं स्क्रुटिनी अजून झालेलं नाही आहे. तर त्याबद्दल काही घाबरण्याची गोष्ट नाही. स्क्रुटिनी कंप्लीट होतं, त्यामध्ये काही डाऊट्स इश्यूज असतील तर तसं तुम्हाला जे काही FC सेंटर असेल ते तुम्हाला कन्वे करतं, त्यानुसार ते चेंजेस करायचे आणि त्यानुसार स्क्रुटिनी होऊन जाते. ओके, तर ते स्क्रुटिनी तर होणारच आहे. पण आता तुमच्याकडे जो वेळ आहे तो वेळ तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी म्हणजे युटिलाइज करणं खूप गरजेचं आहे. कारण आता याच्यानंतर तुम्हाला एक आठवडा अजून भेटेल. मेरिट लिस्ट आल्यानंतर पुन्हा ग्रीवन्स असतील आणि त्यानंतर पुन्हा फायनल मेरिट लिस्ट. सो यू विल गेट ऑलमोस्ट अराउंड 10 मोर डेज ओके फॉर प्रिपरेशन ऑफ द लिस्ट. तर हा वेळ फुकट न घालवता, ठीक आहे, ही कॉलेजची लिस्ट कशी बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि शक्यतो तुम्ही या फील्डमधील खरोखरच माहिती असलेल्या लोकांकडूनच म्हणजे जेव्हा आपण मेरिट लिस्ट बनवाल तेव्हा मदत घ्या. कारण बऱ्याच जणांना अगदी पुणे रिजन किंवा मुंबई रिजनमध्ये किती कॉलेजेस आहेत हे पण माहीत नसतं. आणि त्यामुळे तुम्ही कॉलेज लिस्ट बनवताना जर चूक केली तर लक्षात ठेवा, कॅप 1ला जी लिस्ट असते ती खूप महत्त्वाची लिस्ट असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही चुका करू नये. ओके, तर त्यामुळे मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही कॉलेज लिस्ट कुठून पाहू शकता आणि तुम्ही कशी प्रिपेअर करू शकता. मग तो CS असेल, IT असेल, तुमचा CS अलाइड ब्रांचेस असेल लाईक AI ML असेल, त्यानंतर ENTC इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल केमिकल कुठलीही ब्रांच असेल तर ती लिस्ट कशी प्रिपेअर करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करू आणि पहिले आपण शेड्यूल पाहू. सो ही आहे तुमची CETची वेबसाईट. आता ही तुम्ही CET एक्झामपासून पाहत आलात. त्यामध्ये ॲडमिशन पोर्टलवरती क्लिक केलं तर तुम्हाला एक नवीन पेज भेटतं आणि त्यामध्ये तुमचं ॲडमिशन आहे इथे BE आणि BTech. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सो वन्स आय क्लिक ऑन इट, हा तुम्हाला एका नवीन पेजवर घेऊन जाईल आणि आता तुम्हाला याची सवय झालेली आहे. तर आता इथे एक महत्त्वाची अपडेट आहे. तर इथे तुम्ही वाचू शकता की रजिस्ट्रेशन, ओके, जे आता तुम्ही रजिस्ट्रेशन करताय, ठीक आहे, आणि स्क्रुटिनी वगैरे चालू आहे, तर त्यात त्यांनी मेन्शन केलं की रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन एक्सटेंडेड टू 16/7/2016 5 PM अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हॅज बीन एक्सटेंडेड टू 17/7/2026 5 PM. म्हणजे जी काही पहिले डेट होती 12 आणि 13, ओके, म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्ही 12पर्यंत करू शकता आणि 13पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं गरजेचं होतं. तर ते आता तुम्ही इथे पाहू शकता की त्यांनी सांगितलं की अप टू 17. ओके, ठीक आहे. तर ही आता एक महत्त्वाची अपडेट आहे. तर डेट एक्सटेंड झालेली आहे असं यावरून दिसून येत आहे. तुम्ही पण एकदा क्रॉस चेक करा, वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्यावरती डेट्स वगैरे पुन्हा एकदा चेक करून घ्या. सो इथे तर क्लिअरली मेन्शन केलं आहे रजिस्ट्रेशन 16 पर्यंत आहे, 5 PM पर्यंत. And then document verification is up to 17. Same date you can see here. ओके, जी 3 तारीखला चालू झाली होती ती आता 17 पर्यंत 5 PM पर्यंत दाखवत आहेत. ओके, सो हे एकदा व्यवस्थित वाचून घ्या. आता याची तुम्हाला माहिती पण झालेली आहे आणि ज्यांचं बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन वगैरे झालंय त्यांना तर आता ह्या डेट चेंजने काही फरक पडत नाही आहे. ओके, सो नाव द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ह्याच्या पुढची स्टेप काय, कारण रजिस्ट्रेशन बऱ्याच जणांनी केलेलं आहे. ओके, लाखो स्टुडंटने रजिस्ट्रेशन केलं आहे. स्क्रुटिनी पण बऱ्याच मुलांची झालेली आहे, काही मुलांची अजून पेंडिंग आहे, पण ती पण होऊन जाईल. ओके, सो नाव इम्पॉर्टंट थिंग इज लिस्ट कशी बनवावी. आता मी तुम्हाला सांगतो की मोस्टली मुलं जी ॲडमिशन घेतात इंजिनिअरिंग ही पुणे रिजन आणि मुंबई रिजनसाठी ॲडमिशन घेताना दिसून येतात. मग ते प्रत्येक गावातून, जिल्ह्यातून, खेडोपाड्यातून ते इथे येण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना एक चांगलं कॉलेज मिळेल आणि पुणे आणि मुंबईमध्ये एक चांगला एक्सपोजर भेटेल, ज्याने त्यांची ग्रोथ होईल. ओके, पण प्रॉब्लेम असा आहे की या जे ऑप्शन फॉर्म आता तुम्ही भरणार आहात त्यासाठी तुम्हाला एक कॉलेज लिस्ट प्रिपेअर करावी लागते. आणि मी आत्ता पण मला बरेच जण, कारण मी दरवर्षी ही लिस्ट प्रिपेअर करत असतो. जर तुम्ही माझं व्हॉट यू कॅन से, जर तुम्ही माझं ॲपवरती चव्हाण सर की क्लास म्हणून ॲप आहे, ओके, चव्हाण सर की क्लास, तर त्या ॲपवरती जर तुम्ही जाल तर तुम्हाला तिथे मी दरवर्षी इथे ज्या काही लिस्ट आहेत त्या मी अपलोड करत असतो. ओके, तुम्ही इथे पाहू शकता. सी
2024-5च्या अपलोड केल्या, त्यानंतर 25-26च्या केल्यात आणि त्यानंतर 26 आत्ता चालू आहे. ओके, सो ह्या ॲप तुम्ही डाउनलोड केलं आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला इथे सर्व लिस्ट दिसतील. आता सध्या इथे मी तुम्हाला एक फाईल दाखवतो आणि ही आहे CS अँड CSE फाईल. तर या फाईलमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला टॉपच्या कॉलेजपासून अगदी कमीत कमी मेरिट असलेल्या कॉलेजपर्यंत पुणे रिजन किंवा पुणे युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या कॉलेजेसची लिस्ट भेटून जाईल. ओके, अँड यू वोंट बिलीव्ह, तुमचा विश्वास बसणार नाही की फक्त CS ब्रांच, ओके, मी AIML IT वगैरे असं काही म्हणत नाही, तर त्याच्यासाठी 82 ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ओके, आणि त्यासाठी लागतो एक प्रॉपर स्टडी. ओके, हां, आता यातील 82 मधील तुमच्या किती कामाचे आहेत, तर मी सांगू शकतो की जर तुम्हाला प्रॉपर पुणे सिटीशीच कनेक्टेड पाहिजे हवं असेल तर त्यामध्ये जवळपास तुम्हाला एक 50 ऑप्शन भेटू शकतात. आता हे बघा, तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भराल तर तुम्हाला जवळपास 300 ऑप्शन्स भरायचे असतात. ओके, तर त्यामुळे तुम्ही जेव्हा पण लिस्ट बनवाल, आता मी इथे तुम्हाला एक दाखवू शकतो. तर आता ही जी लिस्ट आहे ही मी कॅटेगरी वाईज बनवली. ओपन, त्यानंतर ओपन फिमेल, OBC फिमेल, SC फिमेल, देन ST NT VJ SCBC अँड स्पेशली EWS TFWS अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा जो कोटा आहे ना, हा खूप कमी होत चालला आहे. जर तुम्ही पहिल्या टॉप 10 कॉलेजेसचे जर पाहत जाल तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी तुम्हाला दिसणारच नाही पहिल्या टॉप 10 टॉप 15 पर्यंत. ओके, कारण ही सर्व कॉलेजेस जी टॉप 10 कॉलेजेस किंवा टॉप 15 असं जी काही लिस्ट येतात हे सर्व ऑटोनॉमस झालेले आहेत आणि ऑटोनॉमस झाल्यामुळे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा जो कोटा आहे हा आता रेअरली तुम्हाला काही एडेड कॉलेजेसमध्येच फक्त दिसू शकतो. आता जर आपण लिस्ट पाहिली तर इथे मी सर्व मेन्शन केलेलं आहे की कोणतं कॉलेज ऑटोनॉमस आहे. त्यानंतर कलर पण दिलेत. नाव इट इज अ विमेन्स कॉलेज, तर त्यामुळे तो ह्याला कलर दिलेला आहे. ओके, त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही आता जी लिस्ट आपण प्रिपेअर केली आहे तर इथे जवळपास जे पहिले काही ऑप्शन्स आहेत ते सर्व ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. जसं तुम्ही खाली जाल तसं तुम्हाला स्टेटस दिसत जाईल. ओके, ग्रीन मीन्स गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ओके, त्यानंतर हे बघा हे सर्व ऑटोनॉमस. आता इथे तुम्हाला अनएडेड दिसते आणि इट इज नॉन ऑटोनॉमस, म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज नाही. मग हे जे कॉलेजेस असतात त्याच्यासाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा तुम्हाला दिसेल. यू कॅन सी हिअर. ओके, तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कशाला असतं, तर जे कॉलेजेस ऑटोनॉमस नाही आहेत. म्हणजे बघा हा फरक येईल, अनएडेड अँड अनएडेड ऑटोनॉमस. मग याच्यामध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नसेल पण याच्यामध्ये असेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल की जर पुणे युनिव्हर्सिटीमधलं एखादं कॉलेज असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी मुंबई रिजनमधला एखादा मुलगा असेल तर तो अदर दॅन होम युनिव्हर्सिटी झाला. पण तो कशासाठी, तर फक्त अनएडेड कॉलेज. जर ऑटोनॉमस कॉलेज असेल तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा क्रायटेरियाच लागत नाही. आणि त्यामुळे आता हा जो अनएडेड कॉलेजेस आहे त्याचा काउंट खूप कमी झालेला आहे. ओके, ठीक आहे. सो इथे तुम्ही प्रॉपर पाहू शकता की ही लिस्ट अशा प्रकारे बनवलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॉलेजेसची नावं दिसतील आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लिस्टमध्ये चॉईस कोड दिलेला नसतो. ओके, तर मी प्रत्येक कॉलेजच्या समोर CS असेल तर त्याचा चॉईस कोड, IT असेल तर ITचा चॉईस कोड, असे सर्व कोड दिलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की मी इथे जवळपास फक्त CS साठी, ओके, फक्त CS साठी 82 ऑप्शन्स आहेत. 82 ऑप्शन्स फक्त CS साठी. म्हणजे तुम्ही जेव्हा ही लिस्ट प्रिपेअर करत असाल आणि तुम्ही फक्त CSच भरायचं झालं तरी तुमच्याकडे 82 ऑप्शन्स हे येतील. ओके, आता आपल्याकडे ऑप्शन्स किती भरायचे आहेत, तर जवळपास नाही म्हटलं तरी 300 ऑप्शन्स आपण देऊ शकतो. आता हे 82 ऑप्शन्स आहेत ते पुणे रिजन, तर काही कॉलेजेस ही पुणेपासून दूर असतात तर त्यासाठी मी येल्लो कलर दिलं आहे की ते खूपच दूर आहेत. म्हणजे कनेक्टिव्हिटी पण खूप तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम देऊ शकतं की सिटीपासून त्या कॉलेजपर्यंत जाण्यासाठी पण तुम्हाला तिथे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर असे कॉलेजेस मी येल्लो कलरने डिफरन्शिएट केले आहेत. आता त्या लिस्टमध्ये मी रेड कलरने काही कॉलेजेस हायलाईट केले आहेत. तर अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेताना नीट चौकशी करा आणि त्यानंतरच ॲडमिशन घ्या. कदाचित ते कॉलेज सिटीमध्ये असेल, ओके, ते कॉलेज सिटीमध्ये प्रॉपर सिटीमध्ये असेल, ओके, आणि त्यामुळे तुम्हाला ते चांगलंही वाटेल आणि म्हणून तुम्ही ते ॲडमिशन घ्याल. तर तुम्ही ॲडमिशन घेणे न घेणे हा तुमचा पूर्णपणे डिसिजन आहे. पण अशी काही कॉलेजेस आहेत जी मला वाटतं की तुम्ही ॲडमिशन घेताना एक 10 वेळा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि ती मी या लिस्टमध्ये रेड कलरने हायलाईट केलेली आहे. तर ती लिस्ट तुम्ही पाहू शकता. वन्स यू रजिस्टर
टू द कोर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला ती लिस्ट भेटून जाईल आणि त्यानुसार तुम्ही नंतर डिसिजन घेऊ शकता. आय कॅन शो यू की तुम्ही जेव्हा पण कॅप राऊंड 1साठी, ओके, आता लक्षात ठेवायचं कारण तुमचं आता रजिस्ट्रेशन वगैरे झालं आणि स्क्रुटिनी होऊन तुम्ही एलिजिबल पण होणार आहात. ठीक आहे. सो कॅप 1 ऑप्शन फॉर्म, तर याच्यामध्ये तुम्हाला 300 ऑप्शन्स भरू शकता तुम्ही. ओके. आता बराचसा क्राऊड जो आहे मग त्याला किती पर्सेंट असतो. आता ही लिस्ट तुम्ही रेफर केली तर 82 वाला जो ऑप्शन आहे तो ऑलमोस्ट अराउंड 30% CS ला ॲडमिशन भेटलेलं आहे. ओके. तर इथे तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार, समजा एखाद्याला असेल 82%, ओके, तर त्याने लिस्ट बनवताना एक 10% अपपर्यंत जाणं गरजेचं आहे. ओके. आणि 10% खालीपर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणजे एवढी कॉलेजेसचे ऑप्शन तुम्ही कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणजे जर मेरिट जर वाढला तर तुम्ही मेरिट वाढला आणि तुमच्या 82ला ही कॉलेजेस भेटत नसेल तर खाली तुम्ही ॲडजस्ट होऊ शकता आणि मेरिट जर डाऊन झाला तर तुम्हाला वरची कॉलेजेस भेटू शकतील. तर हा एक फॉर्म्युला आहे, हा तुम्ही कायम लक्षात ठेवा. पण याच्यामध्ये एक गडबड आहे, तुम्हाला यातले कॉलेजेस प्रॉपर माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या कॉलेजेसमध्ये किती ब्रांचेस आहेत हे पण माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यावेळी मदत करते ह्या कॉलेज लिस्ट. ओके. तर मी इथे कॉलेजेस लिस्ट बनवलेले आहेत. तुम्ही विचार करा, फक्त CS साठी मी पुणे रिजनमध्ये, फक्त पुणे रिजनमध्ये 82 ऑप्शन्स देत आहे. ओके. त्यानंतर असेल IT, त्याचे जवळपास तुम्ही 50 to 55 ऑप्शन्स बघू शकता. त्यानंतर AIML, AIDS, नुसतं DS, नुसता AI, सायबर सिक्युरिटी, देन ENTC आहे, इलेक्ट्रिकल आहे, ECE आहे. तर मी तर म्हणतो की जर तुम्ही लिस्ट प्रॉपर फॉलो केल्या, ठीक आहे, इवन जर कोणाला त्या लिस्ट पाहूनही समजत नसेल की कसा ऑर्डर ठेवायचा असेल तर त्यासाठी पर्सनलाइज लिस्ट पण मी तुम्हाला देऊ शकतो. फक्त तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्हाला कोणत्या ब्रांचेस पाहिजेत, ओके, आणि कोणता रिजन, मीन्स पुणे मुंबई. ओके. तर त्यानुसार मी तुम्हाला पर्सनलाइज लिस्ट पण देऊ शकतो. ओके. तर यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कॅप 1 जो आहे हा खूप सिरियसली घ्या. ही लिस्ट खूप महत्त्वाची असते. माझ्या मते कॅप 1ची लिस्टमध्ये जो ऑप्शन तुम्हाला भेटेल, जे तुम्हाला कॉलेज अलॉट होईल, त्यामध्ये खूप रेअरली चेंज होतो कॅप 4 पर्यंत. ओके. होतो चेंज काही काही जणांचा, बट व्हेरी रेअर. जे काय त्यानंतर ड्रास्टिक चेंज तुम्हाला दिसेल म्हणजे जम्प एक 4 कॉलेज 5 कॉलेज ही तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये दिसेल. पण स्पॉट राऊंड अटेंड करणं हे काही खूप इझी टास्क आहे असं नाही आहे. ते तुम्हाला खूप स्ट्रॅटेजिकली कॉलेजेसचे राऊंड अटेंड करावे लागतात. प्लस त्यामध्ये खूप पैसा पण जातो कारण प्रत्येक कॉलेजेसची फी सेपरेटली भरावी लागते. ओके. तर तुम्ही म्हणाल त्या नंतर बघून घेऊ वगैरे, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आत्ताच सिरियस व्हा, कॉलेज लिस्ट प्रॉपर बनवा आणि कॅप 1चा ऑप्शन फॉर्म योग्य रीतीने भरा. अदरवाईज तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटू शकत असेल ते भेटणार नाही. ओके. सो मित्रांनो, विथ दिस आय स्टॉप हिअर. आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जो काही ऑप्शन फॉर्म असेल, कॉलेज लिस्ट असेल, ती तुम्ही खूप सिरियसली प्रिपेअर करा. मग ती कुठूनही करा, काही इश्यू नाही आहे. ओके. आणि मी सर्व ब्रांचेस, सर्व कॉलेजेस पुणे आणि मुंबई रिजनसाठी लिस्ट प्रिपेअर केलेल्या आहेत. त्या तुम्ही माझ्या ॲपवरून कोर्स रजिस्टर करून डाउनलोड करून पाहू शकता. ओके. सो विथ दिस आय स्टॉप युअर. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जरूर शेअर करा आणि गरजू विद्यार्थी आणि पालकांना याच्यातून थोडीफार मदत होईल, एवढाच उद्देश. सो विथ दिस आय स्टॉप युअर. थँक्यू व्हेरी मच.